अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम, जय जिनेंद्र, जय झूलेलाल। मैं मुख्तार अहमद, चीफ एडिटर, अमरावती कल्चर न्यूज़ के। अभी हम पहुँचे बडनेरा नए वर्ष से आठवड़ी बाज़ार, जहां आज बडनेरा के विधानसभा के अपक्ष उम्मीदवार प्रीति संजय बंड की यहां पे जाहिर सभा ली जा रही है। और जाहिर सभा के अंदर पहुंचने वाले माजी पालक मंत्री बच्चू भाऊ कड़ू और सैकड़ों की तादाद में हमें नज़र आ रहे हैं। यहाँ पे पूरे बडनेरा विधानसभा के लोग यहाँ पहुँचे हैं और 70 गाँव के आसपास बडनेरा विधानसभा में आते हैं। और ऐसा लग रहा है हमें कि ये ऐतिहासिक आम सभा होने वाली है। मैं दिखाना चाहूँगा, इधर से भी लोकेशन ले, सैकड़ों की तादाद में यहाँ पे लोग पहुँचे हैं बडनेरा विधानसभा के। और आज यहाँ प्रीति संजय बंड के लिए जो प्रचार सभा का यहाँ पे रखी गई है, और उस प्रचार सभा के अंदर आम सभा कहो या प्रचार सभा कहो, आम सभा के अंदर पूरी यहाँ पे सैकड़ों की तादाद में लोग पहुँचे हैं। इधर भी हमारे डॉक्टर साहब, इधर पुलिस डिपार्टमेंट के लोग, आउट ऑफ स्टेट की पुलिस या मुस्तैदी के साथ में मौजूद है। और ये आठवड़ी बाज़ार है। और प्रीति संजय बंड के लिए बडनेरा विधानसभा से उनके पक्ष में वोटिंग करने के लिए और उनके विषय में डिटेल में जानकारी देने के लिए यहाँ पे आम सभा का आयोजन किया गया है। और देख सकते हैं बहुत ही हमारे डीसीपी गणेश शिंदे सर यहाँ पे मौजूद, और सैकड़ों की नहीं हजारों की तादाद में यहाँ पे लोग मौजूद है। और माजी पालक मंत्री बच्चू कड़ू और आमदार वो यहाँ पे कुछ ही समय में पहुँचने वाले हैं। पूरी तरह से यहाँ पे पुलिस हमें मुस्तैद नजर आ रही है। मैं दिखाना चाहूँगा, अपने कैमरा में जरा लोकेशन ले, कारण या खंजिरीतून जनजागृती सत्य जोपर्यंत चांगले लोक येणार नाही तोपर्यंत या शेतकऱ्याला न्याय भेटणार नाही। आम्ही पाहिलं पूरे यहाँ पे लेडीज कमांडो मौजूद, त्या विषयावर बोलणारे माननीय बच्चू भाऊ आपला आवाज उठवतात। अरे ग्रामीण लोकांना घरकुलाचे आम सभा, जाहिर सभा, प्रचार सभा, तीनों सभा का नाम। और महिलाएं यहाँ पे पूरे महाराष्ट्रियन ड्रेस के अंदर मौजूद है, देख सकते हैं काफी तादाद में यहाँ पे। मी विनंती करतो। और इधर भी दिखाना चाहूंगा मैं आपसे, पूरी तरह से महिला, साखर कारखाने, लेडीज कमांडो, पुलिस पूरी तरह से मुस्तैद। आणि आम्हाला आज बोलणारे आणि कृतिशील लोक स्टेजवर आहेत भाऊ। या सर्व लोकांना आम्हाला ऐकायचं। बडनेरा उलटलं, खुर्ची नाही भेटून राहिली स्टेज के ऊपर। धन्यवाद संदीपाल महाराज। यहाँ पे सभी वरिष्ठ महत्वाचे असलेली हमारे माजी आमदार धाने पाटिल साहब, प्रकाश बनसोड़, नितिन भाऊ मोड़ ऑटो यूनियन के अध्यक्ष है, जिन्होंने पार्टी को समर्थन दिया है। दिनेश भाऊ बूप अभी स्टेज पे खड़े हो रहे हैं। बहुत ही यहाँ पे वरिष्ठ है, हमारे इंगोले शहर माजी आमदार धाने पाटिल और सभी यहाँ पे वरिष्ठ मौजूद है। अभी कुछ ही समय के अंदर यहाँ पे बच्चू भाऊ कड़ू पहुँचने वाले हैं, प्रीति बंड पहुँचने वाली है। उनकी पूरी कवरेज लेते हैं और पूरी कवरेज लेके हम आप तक पहुँचाते हैं। अमरावती कल्चर न्यूज़ 95% बडनेरा को लीड करता है और हम बडनेरे की हर एक लोकेशन, हर एक न्यूज़ आप तक पहुँचाते हैं। और मैं थोड़ा इधर भी आपको दिखाने चाहूँगा, प्रीति वहिनी या ठिकाणी उमेदवार हमारे दिनेश भाऊ बुक की स्पीच शुरू है। और इधर इस साइड में लेडीज कमांडो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूरी तरह से देख सकते हैं। मतदार संघाचे महिला लेडीज यहाँ पे कमांडो मौजूद है मुस्तैदी के साथ। और पूरे स्टेट में पूरी हर व्यक्ति पे इनकी निगाहें हैं, हर पॉइंट पे, हर इस पे। मैं इधर भी दिखाना चाहूँगा, सभी यहाँ पे वरिष्ठ बैठे हुए हमारे नेते मंडळी। दिनेश भाऊ बुक का यहाँ पे स्पीच शुरू है। परिवर्तनाच्या या महायज्ञामध्ये सामील असलेले आपण सर्व बडनेरा मतदारसंघातील सुजाण आणि कर्तबगार मतदार बंधू, हमारे इंगोले साहब यहाँ पे बैठे मौजूद, माजी नगर सेवक मस्जिद बापू मौजूद, हमारे महाराज, पूरी महाराज की टीम यहाँ मौजूद है। हमारे भातकुली सर्कल के माजी सरपंच हमारे भाई और अभी कुछ ही समय में
बच्चू भाऊ कडू, माजी पालक मंत्री और आमदार पहुंचने वाले, प्रीतिताई बंड पहुंचने वाली है। पूरी लोकेशन लेते हैं हम, पूरी लोकेशन लेके वो आप तक पहुँच। और ख़ासतौर पर बताना चाहते हैं हम अमरावती के दबंग कमिश्नर नवीन चंद्र रेड्डी के मार्गदर्शन में डीसीपी सागर पाटिल, डीसीपी गणेश शिंदे सर और उनकी पूरी यहाँ पे टीम, बंडेरा पुलिस स्टेशन के वरिष्ठ पीआई सुनील जी चौहान, उनकी टीम, डीबी स्क्वाड के लोग, खुफिया विभाग के लोग, चप्पे चप्पे पे पुलिस डिपार्टमेंट के यहाँ लोग मौजूद है, बहुत से सिविल में भी है और पूरी तरह यहाँ पे निगरानी रखी जा रही है। कोई ऐसा हादसा ना हो, अनहोनी ना हो, वैसे बंडेरे के अंदर ऐसा हो नहीं सकता। और हमारे डीसीपी सागर पाटिल साहब का खास विशेष तौर से बंडेरे के ऊपर ध्यान है, बंडेरे पे विशेष उनका निगाह रहती है डीसीपी सागर पाटिल साहब की, और सीपी साहब के मार्गदर्शन में काम चल रहा है, तो यहाँ बंदोबस्त किया जा रहा है। अभी पूरी लोकेशन लेते हैं हम यहाँ की, पूरी लोकेशन लेके वो आप तक पहुँचाते हैं। आणि आवश्यकता लक्षात घेता दुसऱ्या टाकीची आवश्यकता असताना सुद्धा एक 15 वर्षात एकाही आमदार खासदारांनी या ठिकाणी एक दुसरी टाकी बांधण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही। उलट या बडनेरा शहरामध्ये नवी वस्तीमध्ये सगळ्यात मोठी जर समस्या कोणती असेल तर पिण्याच्या पाण्याची आहे। आपण म्हणत असाल की मी नगरसेवक होतो, परंतु नगरसेवकाच्या अखत्यारीतली काम आणि आमदार खासदाराच्या अखत्यारीतले काम वेगवेगळे असतात। हे सगळं आपल्या समोर दिसून आलं आणि रात्रंदिवस जो एक नव्या वस्ती बडनेराला त्रास आहे तो सगळ्यात मोठ्या प्रमाणात त्रास आहे, पिण्याच्या पाण्याचा त्रास आहे। हे याची जाणीव आम्हाला याकरता आहे की आम्ही नगरसेवक म्हणून जे काम करतो, दैनंदिन लोकांचा आमचा संपर्क आहे, दैनंदिन लोक या संबंधाने आमच्याकडे तक्रारी करतात, ती एक मोठी समस्या आहे। या गेल्या 15 वर्षात ते सोडवल्या गेलेली नाही आहे। या ठिकाणी बडनेरा विजय मिल बंद पडली, विजय मिल बंद झाल्यानंतर विजय मिलची 26 हेक्टर जागा ज्या ठिकाणी इंडस्ट्रियल झोन म्हणून घोषित आहे त्या ठिकाणी कोणता तरी उद्योग यावा, परंतु त्या ठिकाणी उद्योग न येता ती जागा गळप करण्याचा सुद्धा षडयंत्र या ठिकाणी झालेला आहे। अमरावतीच्या धर्तीवर बडनेरा हा उपजिल्हा रुग्णालय व्हायला पाहिजे। 12 वर्ष पहिले अमरावती महानगरपालिकेने मोदी हॉस्पिटलची जागा महाराष्ट्र शासनाला लिहून दिली की तुम्ही या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय म्हणून तयार करावे, परंतु ते काम तसेच पेंडिंग पडलेले आहे। या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाची फार ही आवश्यकता याकरता आहे की या बडनेरा शहराला 2 नॅशनल हायवे आहेत आणि 2 नॅशनल हायवे असल्यामुळे अनेक दुर्घटना घडतात, अनेक ऍक्सिडेंट होतात, अनेक पेशंट असतात, काही बडनेराचे हार्टचे पेशंट असतात, कोणा अटॅक आला, काही आला किंवा एखादी दुर्घटना घडली तर इरविन हॉस्पिटल पर्यंत जाईपर्यंत वाचन की नाही वाचन याची शक्यता राहत नाही। एवढा साधे प्रश्न या ठिकाणी 15 वर्षात सोडवले गेलेले नाही आहे। आणि आज या ठिकाणी जसं उपनगर म्हणून अमरावतीचं उपनगर म्हणून बडनेरा आहे, तर बडनेरामध्ये पाहिजे ज्या आमदार खासदाराच्या स्तरावर ज्या सुविधा करायला पाहिजे ते जे पाहिजे। इथं कोणता क्रीडा संकुल नाही आहे, कोणतं स्विमिंग टँक नाही आहे, पण हे कोणी करायला पाहिजे होतं? पण जे आमदार खासदाराच्या अखत्यारीतल्या बाबी होत्या त्या या ठिकाणी केल्या गेल्या नाही आणि हा भाग दुर्लक्षित राहिला। तर आम्ही आज मोठ्या आशेने प्रीतिताई बंडच्या उमेदवारीच्या संदर्भाने त्यांच्याकडे पाहत असताना त्यांच्या संदर्भात जो काही षडयंत्र झालेला आहे, प्रीतिताई बंड हे संजीव बंड यांचा एक आदर्श आणि वारसा घेऊन समोर जात असताना मागच्या निवडणुकीमध्ये लोकांच्या आग्रहास्तव ते उभे झाल्या आणि फार कमी मताने त्यांचा पराभव झाला। पराभव झाल्यानंतर सुद्धा त्यांनी कसंही न खचता सातत्याने या बडनेरा मतदारसंघ ठेवला आणि हे सगळं होत असताना एक कॉमन चर्चा होती बडनेरा शहरामध्ये की आघाडीचे उमेदवार आहे प्रीतिताई बंड राहणार आहे, परंतु एक षडयंत्रपूर्वक हे जे काही नाट्य घडलेलं आहे याला सगळं बडनेरा मतदारसंघातले लोक परिचित आहे। मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की एक स्त्री समर्थपणे आपल्या पतीचा वारसा घेऊन पुढे जात असताना, सगळ्या जबाबदारी पार पडून जात असताना तिच्यासोबत जर असं षडयंत्र होत आहे, राजकीय जीवन जर संपवण्याचा कोणी प्रयत्न करत आहे, तर निश्चित रूपाने आपण एक सजग नागरिक म्हणून, एक सजग मतदार म्हणून त्यांना साथ दिली पाहिजे। एवढं तिथे बोलतो, थांबतो। जय भीम, जय भारत। बडनेरा मतदारसंघ इस सभा में सबसे पहले भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, महाराष्ट्र के देवत छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, मौलाना अबुल कलाम आजाद, इन तमाम को मैं अभिवादन करता हूँ। और मंच पे बैठे हुए माजी आमदार राणे पाटिल साहब, नितिन जी मोहन, ठाकुर म्यूजियम के अध्यक्ष, हमारे दिनेश जी भूप, माजी नगर सेवक प्रकाश जी बंसो, हमारे रहमत खान प्रधान,
अब्दुल सगीर साहब आठ यूनियन के अध्यक्ष, सादिक अली, राव खान खां साहब, अब्दुल सत्तर पहलवान, मजीद भाई बाजी नगर सेवक और तमाम मेरे बुजुर्गों और मेरे नौजवान साथियों और मेरी माता और बहनों, संत कबीर साहब ने कहा था कई वर्षों पहले, दगा किसी का सगा नहीं और नहीं किया तो कर कर देखो। संत कबीर साहब ने कोई ओर कही थी कई वर्षों पहले, इसीलिए पहले ये ओर से मैं शुरुआत कर रहा हूं। दगा किसी का सगा नहीं और नहीं किया तो कर कर देखो, और जिसने भी किया दगा जाकर उसका घर देखो, जाके उसका घर देखो। आज यही हालात बड्डेरा मतदार संघ के अंदर है। लोगों ने लाए थे क्या और लेके गए क्या? बेरोजगारी बड्डेरा मतदार संघ के अंदर सबसे पहला प्रश्न है बेरोजगारी। आप तमाम लोगों को मालूम है बदलाव की स्थिति सामने आ चुकी है, घबराहट दिल से निकल रही है। क्या कहना है कि हम हमारे बड्डेरा मतदार संघ के अंदर हमको बदलाव बताओ। ये वक्त एक बार आया है, वापस चले जाएगा, फिर आप पछताएंगे। पछताने से कोई फायदा नहीं। आज हमारी उम्मीदवार कीर्तिदाई बंड जिनके आंसू उस दिन जिस दिन टिकट मिली उस दिन वो आंसुओं को संभालने का काम हम तमाम लोगों को करना है। इस शेर के साथ में निकल आते हैं आंसू जब मुलाकात नहीं होती, निकल आते हैं आंसू जब मुलाकात नहीं होती, और टूट जाता है दिल जब तो बात नहीं होती। तो कीर्तिदाई बंड हर आदमी से, हर महिलाओं से, हर प्रजाओं से इतने आजीजी से और मोहब्बत से मिलने वाली भाई, अगर आज हमने ये मौके गंवा दिए तो हमको बहुत पछताने की बात होगी। आपको मालूम है कि बड्डेरा मतदार संघ प्रोग्राम 20 सालों से जकड़ा गया। जहां मैं किसी के नाम लेने की जरूरत नहीं रखता, आप बहुत समझदार लोग हैं। यहाँ जितनी युवा शक्ति बैठी है वो रोजगारी के लिए, एक तो विजय मिल हमारे प्रकाश जी ने पहले कहा, एक तो गिरनी जो बंद पड़ी है, और कहे थे क्या माने के बाद उन चीजों को चालू करके बेरोजगारी शुरू करेंगे, और ऐसा हमारे बड्डेरा मतदार संघ के अंदर नहीं हुआ। मैं चाहूंगा आप लोगों से कि हम ज्यादा ना बोल, भैया आप इस चीज को ध्यान में रखें, खास तौर से भैया आने वाली 20 तारीख को छत्रपति शिवाजी महाराज की जय। तो ये चीजों का ख्याल रखें कि 20 तारीख को हम किसी को ना देखते हुए, ना किसी का इंतजार ना करते हुए, नौजवान सबसे पहले उठकर अपना मतदान करें, और जहां 17 नंबर का बटन है और वो बटन को दबाकर ज्यादा से ज्यादा ऑटो से ऑटो को जीत के लाइए। ये मैं आप तमाम लोगों से विनती करने के लिए यहाँ आया हूँ। इस शेर के साथ में मैं अपना भाषण खत्म करूंगा कि ये हमारे ये शेर कि दिए जलेगा मुझे आफ्ताब आएगा, और यकीन करो या ना करो इनकलाब आएगा, और ये इनकलाब हम तमाम लोगों को, नौजवानों को लाना है, और ये इनकलाब 20 तारीख को बहुत ताकत के साथ में हमको आठों को वोट देकर जिताना है और बड्डेरा मतदार संघ की हालत को बदलना है। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होऊन आणि महापुरुषांच्या प्रतिमेचे या ठिकाणी पूजन संपन्न होत आहे। पुन्हा एकदा मी आयोजकांच्या वतीने आपल्या सगळ्यांना विनंती करेल, आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करणाऱ्यावर उभे असलेल्या माझ्या सगळ्या दादांना विनंती आहे हमारी ताई कीर्तिदाई, इनके लिए आप सबसे बहुत बहुत निवेदन करता हूँ, आने वाली 20 तारीख को सिर्फ ऑटो ही चलेगा और कुछ नहीं चलेगा। चलना तो है सिर्फ ऑटो को, ऑटो के अलावा बाकी तो कोई है नहीं यहाँ पे कि जो आगे बढ़े उससे।
और रेस में जो ऑटो चल रहा है वही चल रहा है, बाकी तो सब। और बच्चू भाव का जिसको साथ मिला है, बच्चू भाव जिसके साथ है वो कहीं पीछे रह ही नहीं सकते। इसलिए बच्चू भाव जैसे आमदार यहाँ पे है और कृतिताई का उनको सपोर्ट है। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय निर्दलीय अपक्ष उमेदवाराकरिता इतकी भव्य अशी विराट जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे। त्या सर्व जनसमुदायाचं आम्ही आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करीत आहोत, आभार मानित आहोत। आणि ही सभा प्रचाराची सभा नसून आज विजयाची सभा आहे, या अर्थाने तुम्ही सगळे उपस्थित राहिले आहात। साहेब आंबेडकरांचा भारत माता की, भारत माता की। संबंध जगाने स्वीकारलेला राजा छत्रपती शिवरायांना अभिमान। तुम्हा सगळ्यांच्या साधला प्रतिसाद देण्याकरिता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपलं मंत्रीपद बाजूला ठेवून मातीतला माणूस, हक्काचा माणूस, महाराष्ट्राचा वीडू बच्चू कडू, जोरदार टाळ्यांनी आपण आदरणीय भावांचं स्वागत करूयात। सगळे पत्रकार मंडळी आपले या ठिकाणी स्वागत। पहिल्यांदा एका अपक्ष उमेदवाराकरिता इतकी अलोट गर्दी आहे, जोरदार टाळ्यांनी बंडेरा विधानसभा मतदार संघाचा चेहरा मोहरा पालटविण्याकरिता कटिबद्ध असलेल्या तुमच्या माझ्या लाडक्या बहिणी सन्माननीय प्रीती दमदम निकरी है। जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया या मतदार संघाच्या विकासाकरिता कटिबद्ध असलेले एकमेव उमेदवार श्रीमती प्रीती वहिनी बंड। तुम्हा सगळ्यांना विनंती, डी मध्ये कृपया येऊ नका, आपण आयोजकांना सहकार्य करणार आहोत, आपण पोलिसांना सहकार्य करणार आहोत। श्रीमती प्रीती संजय बंड आणि त्या वहिनीच्या विरोधात जे बंड पुकारलं होतं त्या सगळ्या बंडाला उत्तर देण्याकरिता एकमेव कटिबद्ध उमेदवार, विकासाकरिता कटिबद्ध उमेदवार, तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या वहिनी सन्माननीय श्रीमती प्रीती संजयजी बंड। सगळ्यांना साथ घालताना प्रतिसाद देऊया। आदरणीय बच्चू भाऊ या विराट अशा सभेला संबोधित करण्याकरिता उपस्थित झालेले आहेत। वो जब जब बिक्री है दुगनी रफ्तार से निकरी है, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे। पोलिसांना आपण सहकार्य करूया आणि आशिषदादा धर्माळे, नितीनदादा तारेकर, उमेशजी गुर्डे, राहुलजी माटोडे, नितीनजी सोळंके आणि डॉक्टर बेलसरे या ठिकाणी आदरणीय बच्चू यांचं स्वागत करतील। आपण पोलीस प्रशासनाला विनंती आहे, कृपया डी च्या आतमधली गर्दी आपण कमी करूया। दादा गुर्डे, राहुल माटोडे, नितीन सोळंके, डॉक्टर बेलसरे या ठिकाणी। दादा मोबाईल मागे घे रे। यानंतर या विराट अशा सभेचा प्रास्ताविक करण्याकरिता सगळ्यांना खूपच पुढे बोलून आणला। एक महत्वाची सूचना करायची आहे मला, डी मधले खाली बसा, खाली बसा। एक महत्वाची सूचना करायची आहे। आज सन्माननीय शिवसेना प्रमुख स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे। तारीख आजची 17 आहे। आपला उमेदवार प्रीतीताई बंड यांचा बटन क्रमांक 17 आहे। 17 बटन क्रमांकाच्या रूपाने सगळ्यांना खतरा निर्माण करण्यासाठी बच्चूभाऊ कडू या ठिकाणी आलेले आहेत आणि बच्चूभाऊंचा 17 आणि 17
या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही, कारण बरेच कार्यक्रम आहे, बरेच वक्त्यांना बोलायचं आहे. फक्त एक विनंती आहे सर्वांना. उमेश भाऊ, आशिष भाऊ, 2 मिनिटं फक्त. महत्वाचा विषय घेऊन आलाय. हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे आणि माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं संजयजी बंड यांच्या घरी वास्तव्य होतं आणि बाळासाहेबांचं वास्तव्याच्या घरात होतं. ते उमेदवार या ठिकाणी आहेत. मी सर्वांना विनंती करतो, आपण आपल्या जागी 2 मिनिटं उभं राहायचं आहे. आपल्याला बाळासाहेबांना अभिवादन करायचं आहे, श्रद्धांजली अर्पित करायची आहे. सर्वांनी 2 मिनिटं आपल्या जागेवर उभं राहावं, त्यानंतर आपण कार्यक्रम सुरू करू. सर्वांनी 2 मिनिटं उभं राहावं. एक साथ सावधान होंगे, सावधान. कृपया सर्वांनी हात जोडावे. ओम शांति शांति शांति. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. यानंतर संजयजी बंड. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. या ठिकाणी मी जास्त वेळ एकदा आमंत्रित करतोय आपल्या सर्वांच्या लाडक्या उमेदवार आदरणीय प्रीतीताई बंड. तत्पूर्वी एक छोटीशी भेट त्यांना द्यायची. ही अनामिक भेट माझ्याकडे आलेली आहे. प्रीतीताई जिथे जिथे प्रचाराला जात आहे तिथे तिथे लोक स्वतःहून वर्गणी देत आहेत. एक 10,000चा चेक हा या ठिकाणी माझ्याकडे आलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे कृपया नाव सांगू नका. हा चेक मी माननीय आमदार बच्चूभाऊ कडू आणि प्रीतीताई यांच्या सुपूर्द करतो. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि जनशक्तीचा प्रतीक हे आहे. या 10,000च्या अतिशय महत्वाच्या त्याच्यासोबतच प्रीतीवहिनींना अल्पसंख्यक गटाचं समर्थन बडनेरा विधानसभा मुस्लिम भाइयों का भी समर्थन यहाँ पे प्राप्त हुआ है. कपिल मंडळ बडनेरा यांचं सुद्धा समर्थन आदरणीय प्रीतीवहिनींना मिळालं आहे. लष्कर कृषक संघटनेचा जाहीर पाठिंबा मोहन पुंड आणि संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने जाहीर झाला आहे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांचा सुद्धा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड मयूर विखे आणि शरद काळे यांचाही पाठिंबा जाहीर झाला आहे आणि महाराष्ट्र युवक नाभिक महासंघ यांचा सुद्धा पाठिंबा जाहीर झाला आहे. पहिल्यांदा बडनेरा मतदारसंघाच्या अपेक्ष उमेदवाराकरिता इतकी मोठ्या संख्येने जाहीर सभा आयोजित केल्या गेल्या आणि त्यांना विराट सभेला मनोगत व्यक्त करण्याकरिता टाळ्यांचा जोरदार गजरात आमंत्रित करते श्रीमती प्रीती संजय बंड. वहिनीच्या विरोधात उभ्या असलेल्या सगळ्यांना सांगायचे कि वहिनी की हिम्मत को परखने की गुस्ताखी मत कर. वहिनी की हिम्मत को परखने की गुस्ताखी मत कर. पहले भी कई तूफानों का रोक मोड़ चुकी हूँ मैं. सगळ्यांना नमस्कार, सलाम वालेकुम, जय भीम. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माँ सावित्री, माँ जिजाई, माँ रमाई, महात्मा ज्योतिबाजी फुले, डॉक्टर अब्दुल जी कलाम, ऑटो प्लीज बाजूला करा, सगळ्यांना दिसेल. आज ही भव्य सभा बडनेरा मतदारसंघात खरोखर एक कलह निर्माण करणार आहे आणि तो कलह सुरूही झाला असं मला वाटते. ही लढाई नसून जनतेची लढाई आहे. खरं म्हणजे ही लढाई आहे संविधानाची. कारण इथे स्वातंत्र्य पैशाच्या वेड्यामध्ये अडकून ठेवलेलं होतं आणि कुठेतरी आपण लढाई हातात घेतल्यावर आपण त्या बेड्या तोडून जे संविधानाचं रक्षण करत आहे आणि स्वतःचा जो थोडीशी शांतता ठेवा. काय आहे एवढी पब्लिक पाहिल्यावर मी कोण म्हणते मी अपक्ष आहे. अपक्ष असून जर इतके पाठिंबे आपल्या पाठीशी येत आहे तर कुठेतरी नक्की जनतेने ठरवलेलं आहे की पुढे काय करायचंय. तुम्हाला एवढंच म्हणते
की तुम्ही जसे असंख्य भाऊ माझ्या पाठीशी उभे राहिले आणि असंख्य बहिणी माझ्या पाठीशी आहे, म्हणून ही लढाई लढू शकून राहिली. ही खरं तर माझी लढाई नाहीये, ही तुमची लढाई आहे, ही पूर्ण जनतेची लढाई आहे, ज्याला कुठेतरी परिवर्तन आणि विकास हवाय. परिवर्तनाची लाट जेव्हा येते ना, तेव्हा पैसा सत्ता सगळं बाजूला राहते आणि उरते फक्त ती जनता आणि जनतेचं मत. आज आपण दाखवून देऊ की एकीकडे आमची जनशक्ती मागे पडलेली नाहीये, पूर्ण ताकदीने एकटवून इथे जमा झालेली आहे. तुम्ही सगळ्यांनी मला खूप आधार दिला, खूप साहस दिला आणि खूप पाठिंबाही दिला. असाच एक माझा भाऊच म्हणता येईल आज माझ्या पाठीशी उभं राहायला आलेलं आहे. पण खरोखर खूप मोठी गोष्ट आहे की एका महिलेच्या पाठीशी जेव्हा एका पाठीराखा येतो तेव्हा तिची हिंमत किती वाढते, चौगुण 4 टाइम्स वाढते. आणि हेच मला आज या डायसवर उभं राहताना मला तुझं कॉन्फिडन्स तुम्ही बोलून राहिली त्याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल की तुमची ताकद माझ्या पाठीशी असल्यावर आपण काय करू शकतो. बस एवढं. आज जास्ती मी याच्यासाठी बोलत नाही, कारण आज माझा एक भाऊ माझ्या पाठीशी आलेला आहे, त्यांना आपण बोलू देऊया. आणि त्यांनी अगदी स्पष्ट मला म्हटलं आणि मी पण बोलली की तुम्हाला पक्षात यायची गरज नाहीये, एक भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे आणि सदैव पाठीशी राहील. आणि आज तुम्ही आले मला एक गोष्ट नक्की सांगते की आज तुम्ही आमची बडनेरा जिंकून घेतली तशी काही न करता एका प्रीती संजय बंड या नावाला पाठीशी राहू. प्रीती बंड हे नाव खूप लहान आहे, पण संजय बंड हे नाव फार अफाट आहे आणि प्रत्येक जण संजय बंड यांना शोधत असते, त्यांच्या विचारांना शोधत असते आणि कदाचित त्यांचे विचार आणि त्यांचं काम पुढे न्यायसाठी मी तुमच्या समोर उभी आहे आणि ताकदीने उभी आहे. आणि तुम्हाला एवढंच सांगते की ही तुमची लढाई आहे, ही जनतेची लढाई आहे, ही लढाई आहे आपल्या सगळ्यांची. इथे जिंकणं म्हणजे जनतेला जिंकवणे आहे, इथे जिंकणं म्हणजे संविधान जिंकवणे आहे, इथे जिंकणं म्हणजे कुठेतरी नाही, कारण प्रत्येक वेळी मी तुमच्याशी बोलत आली. आज मला माहित आहे तुम्हाला अजून कोणाला तरी ऐकायचंय आणि त्यांनाही घाई आहे, तर मी हा माईक त्यांच्याजवळ देते. बस एवढंच म्हणते की तुम्ही माझी शक्ती वाढवलेली आहे आणि बघा आज आपण कुठे आलेलो, किती मोठ्या प्रमाणात आलेलो. सुरुवात मी एकटीने केलं होतं, पण हळूहळू ही साखळी वाढत गेली आणि आज प्रचंड अशी मोठी ताकद माझ्या पाठीशी उभी आहे आणि मी त्या ताकदीला घेऊन पुढे चालली आहे. बस एवढंच म्हणते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरपंच भारत मातेला अभिवादन करतो. नमाज चालू होती, काहीने भाषण बंद केलं. आमच्या मुस्लिम बांधवांच्या भावना जपण्याचं काम केलं. थोडं थांबा ना, थोडं थांबा ना, हे उद्या पण याचा अर्थ बेअर्थ काढून आरती चालू असताना पण भाषण बनवतं, नाहीतर मग आमच्या शरणी म्हणा अरे आप अगर शेरनी है तो हमारी बहन भी किसान और मजदूर की वाघिनी है, फाड़ देंगे तुमको. आणि आम्ही पाहतोय का हे आम्ही डुप्लिकेट शेरनी नाही आहे. तुमचं पेटवर कोणाचं, घासलेट कोणाचं, बोमलता कोणाच्या नावानं. मला तर तुम्हाला पाहूनच मी पागल झालो पहिले.
मागं पुढं चारही कोपऱ्यात फक्त माणसं माणसं दिसतंय. निळ्यावाले भेटतंय, हिरवेवाले दिसतंय, भाग्यवाले दिसतंय, आणि मी पिवळ्यावाला शिल्लक आहे अजून. मित्र, आज पूज्य बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे. त्यांना पण अभिवादन करतो. संजय भाऊ बंड आणि काय चांगले दिवस आहे आज, ते पण आपल्या सोबत आहे. शिवसेना कुठं होती, कोणाने पाठिंबा दिला, का दिला, कसा दिला, कशासाठी दिला, त्यांना काय स्वप्न पडले आणि मग कोणते स्वप्न पडले या फंद्यात काही आपण पडणार नाही. आमचे स्वप्न बरोबर आहे, जीत हमारी होने वाली है. आणि ते असं नाही आहे 20 रुपयाची साडी 2 कोटीची गाडी. गरीबाचं वाहन आहे ऑटो. तिकडे 2 कोटीची गाडी आहे आणि इकडे ऑटो आहे. ते गरीबाची निशाणी आहे. मित्रो, तुमचा प्रत्येक सफाईचा ठेकेदार तुमच्या जवळचा, सेविंग डॉगवाला जवळचा, स्ट्रीट लाईट वाला जवळचा, चारही एकूण हात मारणं सुरू आहे. चारही आणि ते आम्हाला सांगतोय ओके घेतले म्हणून. अबे तू किती ओके ते तर पाय पडले. आम्ही पाहतोय का चौफेर. आता बॅनर जर तुम्ही पाहिले ना, दलित मुस्लिम बांधवामध्ये जे बॅनर लावले ना भाऊ, त्या बॅनर मध्ये भाजपाच्या कोणत्याही नेत्याचा फोटो नाही आणि हिंदू शरणी बडनेऱ्यातून गायब आहे. तयारच नाही. म्हणजे मनात आम्ही पाहतोय असं राजकारण. त्यांना वाटते लोक चुरतेच बोलते भाऊ, आपले एवढे मॅट नाही आहे. तू समजत एवढे मॅट नाही आहे, लक्षात घे. या वेळेला तुला वाटत असं हे पागल असेल तर ताले पैसे घेऊन गपपने दिल्याशिवाय आणि या ऑटो चिन्ह घेऊन मला वाटतं बरंच झालं. मशालनं काही पेटलं नसतं, पण ऑटोनं आम्ही पाहतो पुरा धक्का लागल्याशिवाय आणि संविधान यांचं काय नातं आहे. संविधानचं आम्हाला दिनेश बुकच्या वेळेस आम्हाला ते परवानगी भेटली होती सायन्स कोर्सची. याने त्या कायद्याची चूर करून आम्ही पाहतोय ऐशी की तैशी केली. कायदा जर तुम्ही पायाखाली तुळत असाल आणि संविधानाच्या नावानं आम्ही पाहतोय बोंबलत असणार. आम्ही पाहतोय बाबासाहेब आंबेडकरचा मोठा पुतळा उभा करून चालत नाही, खोपडीत विचार पाहिजे. संविधान त्या बाबासाहेबांना या बोटाले ताकद दिली, हत्याचं बळ दिलं भाऊ. एका बोट दाबलं का खासदार बनत. या बोटाने जर आम्ही पाहतोय बटन दाबली तर आमदार बनत. हे हत्याचं बळ आम्ही पाहतोय इथं आम्हाला बाबासाहेबांना दिलेलं आहे. आणि हे हत्याचं बळ आम्ही सांगतो यावेळेस याटो शिवाय कुठं दबणारच नाही. आणि पूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारानं हा सगळं हिंदुस्थान चालवत असताना मित्र, ही लढाई खऱ्या अर्थानं श्रीमंत आणि गरिबाची आहे. बेमारीनं जगणारे लोक एकाइकडे आहे आणि इमानदारीनं जगणारे लोक एकाइकडे आहे. बेमानीनं जगणारे लोक उपासी आहे आणि इमानदारीनं जगणारे लोक उपासी आहे. लढाई तर उपासी आणि तुपासी. हे आम्ही पाहतो जे संविधान तुमच्या आमच्यासाठी लिहिलं ते संविधान सामान्य माणसाला न्याय भेटला पाहिजे. 75 वर्ष झाले, काँग्रेस 50 वर्ष राज्य करत होते आणि भाजपाने 15 ते 20 वर्ष राज्य केलं. या देशाच्या सामान्य माणसाचं काय बरं केलं आम्ही विचारतोय तुम्हा दोघांना सुद्धा. लाज वाटली पाहिजे साल्यांनो. साधी शाळा सुद्धा तुम्ही साधी शाळा सुद्धा तुम्ही चांगली करू शकले नाही. आज कष्ट करणारा गरीब, गोर गरीब, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करणारा माझा शेतकरी, शेतमजूर आम्ही पाहतो कबाड कष्ट करत. त्याच्या वाट्याला, त्याच्या पोराच्या वाट्याला चांगली शाळा हिंदुस्थानात 75 वर्ष देता आली.
श्रीमंताचं शिक्षण वेगळं झालं आणि गरीबाचं शिक्षण वेगळं झालं मित्र. लढाई तर याची आहे, आमच्या प्रीतीताईच्या काही लढणार आहे मित्र. हा जो विचार आहे त्या विचारावर आम्हाला खऱ्या अर्थानं मतदान करावं. भाजप म्हणा का काँग्रेस म्हणा तुमच्या डोक्यात जाती आणि धर्माचं भूत टाकण्याचा प्रयत्न करे. अरे जेव्हा आम्ही पाहतोय मनमोहन सिंग सिख पंतप्रधान होते आणि अब्दुल कलाम राष्ट्रपती होते तेव्हा हिंदू खतऱ्यात नव्हता. आम्हाला कसं सांगताय हिंदू खतरे में मुसलमान खतरे में है, ये राजकारणी लोगों की बात है. असलियत में तो नेता खतरे में आ गया है, नेता खतरे में आ गया है. मित्र आम्हाला तुम्हाला भडकून देण्याचं काम, खऱ्या मुद्द्यापासून दूर ठेवण्याचं काम जे काही कोणी करत असेल त्याला आम्ही पाहतोय चारही कोपरे चित करणं गरजेचं आहे मित्र. आज शाळेची अवस्था पाहतोय, मी सभागृहात बोलत होतोय, सांगत होतोय का त्या बजेट मध्ये माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी किती पैसे ठेवले ते सांगा मित्र. ही लढाई त्याच्यासाठी लढायची आहे. जिंकणं हारणं नंतरची गोष्ट आहे. वर्ग 4 खोल्या 2 आणि मास्तर 1 हे नशिबी भेटत नाही. अर्ध कधी पण काही सांगता येत नाही. पण 75 वर्षामध्ये काँग्रेस भाजपनं साधी शाळा चांगली करू शकली नाही. दवाखान्यात गेलं तर तुम्हाला माहितच आहे वानखळे एका बेडवर 2-2 फुटे पेशंट झोपले असते. मारायचं असतं दुसऱ्याला गणपतले इंजेक्शन जाते संपतले. काय अवस्था आहे देशात. 75व्या वर्षामध्ये व्यवस्था काय चांगली आहे. घरकुल गावातल्या लोकांना 1.25 लाखाचं, शहरातल्या लोकांना 2.5 लाखाचं. माझ्या गावचा बाबूराव गणपतराव गेला आणि मेल्यावर घरकुलच्या योजनेत नाव आलं साहेब. ही सगळी व्यवस्था आम्हाला बदलण्याची गरज आहे मित्र. तुमच्या आमच्या डोक्यातलं जात पात धर्म पंथ हे जे काही आम्ही पाहतोय लढाई जे सुरू केली धर्म जातीची ती लढाई दूर करून खरी लढाई आम्हाला खऱ्या अर्थानं जिंकायची आहे. प्रीतीताई म्हणजे आम्ही पाठिंबा दिला म्हणजे त्यांनी प्रहार मध्ये यावं, प्रहार मधून समोर जावं. बिलकुल बच्चू बोल ह्या दिमागाचा बच्चू बोलू नाहीये आणि या विचारांना कधीही विचार करत नाही मित्र. त्यांचं व्यक्तिमत्व स्वातंत्र्य आणि मला विश्वास आहे तुमच्या शिवाय त्या बाहेर एक पाऊल सुद्धा टाकणार नाही हा माझा विश्वास. आणि आता राज्य सरकारची राज्याची व्यवस्था कशी वाईट आहे बघा. ना आघाडीचं येणार आहे ना युतीचं येणार आहे. अरे गेम तो हमारा है, लगने वाला है. आणि हे निवडणूक फक्त आम्ही पाहतोय बडनेरापुरती नाही आहे. यहाँ से जीतकर जाएंगे तो सरकार बनाने के जाएंगे सर. हमारे आमच्या शिवाय सरकार बनणार नाही. तुम्ही लाख एकत्र करा साले हो, तुम्ही काही करा. काय योग आहे. 17 नंबरवर याटो आला. 17 नंबरवर बाळासाहेबांचे भक्त संजय भाऊ होते, त्यांचं स्मृती दिन आहे. पुन्हा आठवण करून देण्याची व्यवस्था. कधी कधी म्हणतं ना त्या देव पावला म्हणजे जमते प्रभाव. कधी नशिबाच्या काही गोष्टी असतात आणि त्या ताई सोबत सगळ्या अतिशय प्रचंड ताकदीनं उभ्या आहेत. आणि आपण मी पाहतो एवढी मेहनत तुम्हाला माहित नसत. अहिल्यादेवी होळकरांनी 200 महिलांची फौज तयार केली. जगातली पहिली फौज होती महिलांची. आणि रघुनाथ पेशवे जेव्हा चालून आला तेव्हा अहिल्यादेवी होळकरांनी एक पत्र लिहिलं, रघुनाथ दादा जिंकले तरी नामुष्की होईल, हारले तर तुम्ही जगातून फिटून जा. 200 महिलांच्या फौजेचं हे पत्र वाचल्यावर अहिल्यादेवी होळकरांचं हे पत्र वाचलं आणि रघुनाथ दादा विचार न करता चालता पाय करावा लागला. ती व्यवस्था आहे. आज अहिल्यादेवी होळकरांनी आपले पतिदेव गेल्यानंतर सुद्धा ही लढाई जोरदार चालू ठेवली. मी तर ताईला नतमस्तक होतोय. तुम्ही घाबरले नाही, तुम्ही थांबले नाही. परिवाराच्या दुःखात तुम्ही आम्ही पाहतोय वाहून गेले नाही, तर पुन्हा जनसामान्याच्या सेवेत तुम्ही ज्या ताकदीने उभे राहिले त्याच्यासाठी बच्चूकडचा मानाचा मुद्रा आहे. ही लढाई आम्ही पाहतोय. तुम्ही नसता तर कदाचित लढाई एका बाजूने गेली असती.
कारण वरच्या चोरट्यांनी सगळी चोरी केली वरच्या लोकांनी हात मारला होता आणि अशा वेळेस तुमचं लढणं फार गरजेचं होतं आणि आपण जे लढलात आणि आता जे लढत आहे निसर्ग आपल्या सोबत आहे वरच्या वाला सुद्धा आमच्या सोबत आहे मैं सांगतोय मां कसम अभी कोई जीत हमारी रोक नहीं सकता चाहे कुछ भी करे कोई भी और जितना करना है आम्ही पाहतो आता आमच्या राजकुमारवर हल्ला केला भाजपवाल्यांनी एकाकडे हिंदुत्व सांगायचं आणि हिंदू मध्ये कपडे फाडण्याचं काम करायचं काल परवा खल्लारली झालेली घटना आहे जे काही खुर्च्या फेक्या झाल्या असेल त्याला काही आम्ही समर्थन देत नाही पण ते खरं आहे का खोटं आहे एकदा ते तपासणं गरजेचं आहे निवडणूक पाहून जर तुम्ही काही कारनामे करत असाल आणि पुन्हा आम्ही पाहतोय ही रंगलेली लढाई वेगळ्या रंगात घेऊन जायचं असा तर मित्र त्याची तपासणी होणं फार गरजेचं आहे काही पोलीसवाले धमक्या देत आहे कार्यकर्त्याला त्यांना माहित नाही 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर 4 गुन्ह्यात आम्ही 4 वर्षाची सजा सुनावली वरच्या कोर्टात गेलो नसतो तर जेलात राहिलो असतो धमकी देताना विचार करा आम्ही तुमच्या दादाचे परदादा आहे लक्षात असं विनाकारण जर कार्यकर्त्याला धमक्या देत असेल तर ते कोणी सहन करणार नाही आखरी कसं आहे रक्त दोघांच्या अंगात सगळ्याच्या अंगात लालच आहे मित्र आणि म्हणून आम्ही पाहतोय वापस रिटर्न लावलं असतं बारी समाजाची मंडळी अशोकराव वसुले महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे भाजपले कंटाळून प्रहार मध्ये आले आमचे राजेंद्र यावल ते बारी समाजाचे आपण त्यांना सभापती केलं मित्र हे सगळे 18 पगड जातीचे लोक एकत्र केले शिवबानं जसं आम्ही पाहतो स्वराज्य निर्माण केलं रयतेच्या या सगळ्या हितासाठी शिवबा आणि जिजाऊ ज्या पद्धतीनं आम्ही पाहतो लढली तुम्हाला माहित नसं एका भोसलेच्या घरात 3 संभाजी मारले गेले 1 इंच सुद्धा मागे शिवबानं पहिला जेव्हा तोरणा घेतला मित्र लढाई हिंदू मुसलमानाची नव्हती ते तुमच्या समोर मांडल्या गेले आणि पहिला तोरणा जेव्हा घेतला तेव्हा 7 लोक होते 7 सवंगडी होते लढाई आता तशीच आहे हिमतीनं लढावं लागतं मित्र लढल्याशिवाय काहीच भेटत नाही सामान्य माणसाचा आधार होता आला पाहिजे त्याच्या सोबतीनं चलता आलं पाहिजे आणि त्याच्या दुःखात सामील होता आलं पाहिजे या भूमिकेनं आम्हाला समोर जाता आलं पाहिजे त्याचं नाव प्रीतीताई बंड लक्षात शिवबानं जेव्हा पहिला तोरणा 7 गडी घेऊन राखला तेव्हा आदिलशाहीची फौज आम्ही पाहतो 100 मीटरवर 100 किलोमीटर अंतरावर या सगळ्या राज्यामध्ये मुस्लिम हिंदू चिरफाड होत होता सामान्य रयत रोज मरत होती रोज अत्याचार होत होते जिजा म्हणत होती का किती दिवस सहन करते 14 वर्षाचा शिवबा तुला आता किल्ला सर करावा लागेल भस्म झाला तरी 72 पण किल्ला ताब्यात घ्यावा लागेल रयतेला तुला वाचवावं लागेल रयत महत्वाचे आहे मित्र सामान्य माणूस महत्वाचा आहे त्यासाठी लढता आलं पाहिजे मरता आलं पाहिजे 115 वेळा बच्चू कडून रक्तदान केलं उगाच काही आम्ही पाठिंब्यावर निवडून नाही आला बच्चू कडू यांच्यासाठी कधी राष्ट्रवादीचा पाठिंबा कधी काँग्रेसचा पाठिंबा कधी जय भीमचा नारा नाही तर या अल्लाहू अकबर म्हणायचं आणि तोंडात आलं तर जय श्रीराम एवढा म्हणायचा त्याच्या खानदानीनं कधी म्हटला नाही मतलबासाठी राम वापरताय मतलबासाठी महापुरुष वापरताय मतलबासाठी तुम्ही धर्म वापरत असेल तर और ऊपर वाला बच्चा है वो देख रहा है आपको चुन चुन के मारने वाला तो लक्षात घ्या आखिरी कर भला तो होगा और कर बुरा तो होगा बुरा बुरे वाले का अच्छा कभी होता नहीं आणि ही लढाई लढताना आम्ही पाहतोय तुमच्या सगळ्यांची जी साथ आज मला इथे दिसत आहे मला 3 सभा घेतल्या मी असं फिरत आर्वी वरोरा चंद्रपूर आणि तिकून राजुरा करत मूर्तिजापूरची सभा गेली मला गाडीचा पंक्चर झाला टायर इथे जाते का मी जात पण याटो पर्यंत जायचं होतं ना आम्ही पाहतो याटो पर्यंत जायचं होतं
आणि नशीब आमच्या सोबत होतं. मित्र हो, आपण सर्व सुज्ञ लोक, सर्व जबाबदार लोक. एवढी गर्दी झाली म्हणजे जिंकलं असं होत नाही. मी पहिली निवडणूक असंच हारलो, दुसरी लोकसभा पण असंच हारलो. कार्यकर्ता प्रचंड उत्साहात होता आणि त्यांना घरी गेल्यावर सगळा श्वास सोडून आली ताई निवडून बसले घरी सगळे. नाही जमणार. इथून घरी गेल्यानंतर एक एक फोन तरी आपल्या नातेवाईकाला करा. ताई आता कुठल्या पक्षाची नाही, तुमच्याच पक्षाची ताई झाली आहे, तुमच्या पक्षाची ताई झाली. आणि एका बहिणीला आता शेवटपर्यंत जेथपर्यंत विजय हाती येत नाही मित्र, तोपर्यंत जे जे काय आम्हाला सात्विकरित्या प्रामाणिकपणे कायद्याला हाती धरून जेवढं जेवढं करता येईल मित्र, कारण तुम्हाला माहित आहे मित्र, काय शेवटचे 3 दिवस राहिले. आजचा दिवस गेला, उद्यापासून 2च दिवस राहतो. कत्तल की रात होती है. कुछ लोग कटे जाते हैं, कुछ लोग सीने ताड़ के खड़े हो जाते हैं. जे जे लोक सीने ताळून खऱ्या उभ्या आहेत त्यांनी लोकांना कटू दिले. पैसा आणि पैसा हे काही सगळं काही होऊ शकत नाही. माझ्या एका मित्रानं 30 कोटी खर्च केले आणि 2,000 मतं मागली. पैशानं सगळंच होत नाही. आणि म्हणून इथून घरी गेल्यानंतर तुमचं मतदान केंद्र घेऊन बाहेरचे मत किती आहे काय सगळं आहे ते सगळं आम्ही पाहतो. रात्रभर स्वप्न पडली पाहिजे तुम्हाला. प्रीतीताई निवडून आल्या त्याच्यात माझा खालीचा वाटा काय होणार तो आम्ही दिला पाहिजे. तुम्ही लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही फक्त गर्दी झाली आणि तुम्ही जर कामाला लागले नाही, कामाला सुरुवात केली नाही. पण ती रामटेके असन, वसू महाराज असन, संजय देशमुख असन, आमचे मेसराम जे असन, तिकडे राजू अंतरे असणार, काही मुस्लिम बांधव पण आहे, राठोडजी आहे, मोहोळ साहेब आहे, त्यांचाच आठवण आहे मोहोळ साहेबाची. निवडणूक आयोगाने तुम्ही काही कानात सांगितलं होतं. नाना नागमोते आहे, उराडे आहे, सगळे मित्र हो. हे जरी स्टेजवर असले ना तर आमच्यापेक्षा तुम्ही महत्वाचे. आम्ही फक्त भाषण देणार आहोत. खरं म्हटलं तुम्हीच काढणार आहे बापू, तुम्हीच मत काढणार आहात. आणि मग तुम्ही एक एक मत काढा. आता जर हार झाली तर मग मात्र खरं नाही, मग मात्र खरं नाही. तसं तर आजची गर्दी पाहून राणा स्पर्धेतच नाही असं मला वाटतं. पाना आता तिसऱ्यावर गेला असं. $70,000च्या विटा खाऊन फार्म हाऊस बांधला. एवढा कर्नाटकच्या हिंदुस्थानात पुढे. अरे बाबा, कम से कम मोठ्या काटा गुडलाच्या विटा घ्यायच्या. संडास सायाले 25 लाखाचा बांधला रे आणि गरीबाचं घर 1 लाखाचं आहे. राणा आणि म्हणून आता तिची फिकर करू नका. तिसऱ्या नंबरवर गेलं. आता तुमचं त्याचं मतदान जास्तीत जास्त मुस्लिम आणि बौद्धामध्ये होतं आणि काही हिंदू मधलं होतं. आता राहिलं त्याच्यामध्ये, आता जे राहिलं आहे ना ते हिंदू वोटिंग मध्ये राहिलं नाही. हिंदू वोटिंग मध्ये तुषार भारती एवढी मोठी तोप टाकून तयार आहे, पुरा फॉर्म टाकणार. आणि योग असेल का तुषार भारती दोन्ही अपक्षाची लढत होईल. राणाचा पाना हवेतही दिसणार नाही, उलटाचा तर वांगाच सहायला. त्याच्यानं आपल्या सर्वांना अरे बोलायचं लय होतं, मलाही लय दूर जावं लागतं. म्हणून आपली सगळ्यांची तयारी आहे. पक्का आहे काय तुम्हाला माहित आहे का? याटो आहे ना, कोणत्या रंगाचा माहित आहे? पुट्ट्याला पूर्ण माहित आहे. त्या खाली बसणार आणि मग 17 नंबरवरचं बटन याटो आपलं चिन्ह आहे. मित्र सांगतोय हा याटोच घेऊन आपण जाऊ विधानसभेत. आता आम्ही सांगतो मुद्दाम, इथून तुम्ही गाडीनं जातच नाही, याटोनच जात मुंबईला. सगळे नितीन भाऊ तुमच्या याटो सोबत एक घसाय विक्रम करून टाकू सहायला. का याटो आमचा निवडून आला का डायरेक्ट याटोनच चाललं जो मुंबईला. एक नया इतिहास रचेंगे. आपल्या सर्वांचा आभार, धन्यवाद. जय जय महाराज. हो एक थोडं राहिलं भाऊ. डोंगरे मार्गदर्शक भीम टेकडी
समिती, हिराभाऊ वानखडे, ऑटो युनियन संघटना, टाळ्या वाजवत रहा. प्रदीप टेंबरे, पंत उपसंघ, विजयभाऊ थोरात, प्रजासत्ताक महासंघ, आदरणीय वहिनी, एवढी सगळी जनशक्ती, प्रभाकर भाऊ तानोडकर, जन समाजसेवक चंदूभाऊ कांबळे, राष्ट्रमाता जिजाऊ महिला, संजूभाऊ शिरसाट, ब्रोकर संघटना, दीपकभाऊ भालेचक्र, समाजसेवक निलेश भाऊ सापळे, सामाजिक युवा कार्यकर्ते श्रीकांतजी जामनिक, BSP एक माजी नगरसेवक सुरेशजी मेश्राम, RPI नेते उमेदवार संजयजी महाजन, महापार्टीचे उमेदवार प्रदीपजी महाजन, भाईजी इंगळे, राहुलजी मोहोळ, भारतीय युवा जनएकता पार्टीच्या यानंतर अजयजी मनपे यांचंही समर्थन आदरणीय वहिनींना मिळालं आहे. यासोबतच तुषार पवार अपक्ष उमेदवार या सर्वांचा पाठिंबा आदरणीय वहिनींना मिळाला आहे. अजयजी मनपे या सगळ्यासोबत आदरणीय प्रीती वहिनी तुम्हाला बड्डेराचा राजा बजरंग गणेश मंडळ आणि श्रीराम शोभायात्रा समिती बड्डेरा अशा तमाम युवकांचा, महिला भगिनींचा, ज्येष्ठ मंडळींचा पुन्हा एकदा आपण समर्थन देऊया या मतदार संघाच्या अधिकृत उमेदवार प्रीती संजय बंड. सन्माननीय आमदार आणि पाटील साहेब आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करते की आपण आपल्या उद्बोधनाला सुरुवात करूया. आभार मान्य करता सुरुवात करूया. महाराष्ट्राची कुलस्वामिनी या ठिकाणी सन्माननीय माजी आमदार श्री भावी पाटील साहेब प्रमाणावरती आभार व्यक्त करतो आणि आपल्याला एक शेर या ठिकाणी सादर करतो. फानूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे वो क्षमा क्या मुझे, जिसे रोशन खुदा करे वो क्षमा क्या मुझे, जिसे रोशन खुदा करे. आता ही क्षमा 16 बनवून ॲटोमध्ये बसून महाराष्ट्राच्या विधानसभेत गेल्याशिवाय राहणार नाही आणि आता या आंदोलनाला कोणी थांबवणार नाही. अपक्ष म्हणून सुरू केलेल्या या निवडणुकीला सर्वपक्षीय स्वरूप प्राप्त झालेला आहे. एका सामान्य महिलेला घेऊन सुरू केलेल्या निवडणुकीमध्ये त्या नंतर 12 वाजेपर्यंत, नंतर 1 वाजेपर्यंत, आता सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही दिलेल्या पाठिंब्यामुळं प्रीतीताई बंड यांचा रूप दुर्गेचं झालेला आहे. तुमची शक्ती एवढी त्यांच्यामध्ये आलेली आहे की मला माझ्या पत्नीने विचारलं, बाई फिरतात की नाही. मी म्हटलं माझ्यानंतर फिरणारी मी हीच बाई पाहिली, दुसरा उमेदवार आतापर्यंत पाहिलेला नाही आणि नक्की हा उमेदवार आता या मतदारसंघामध्ये निवडून येणार आहे. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणि घाण मात्र निश्चित आहे. महानगरपालिकेचं यावर कुठलंही लक्ष नाही. सगळे ठेकेदार यांचे आहे. टाकी केल्यानंतर 12 कोटी रुपयाच्या पाण्याची पाईपलाईन आपण मंजूर करून ठेवली होती. ती आतापर्यंत ही गेल्या 20 वर्षात या आमदाराला करता आली नाही. मी काल परवा नव्या वस्तीमध्ये एका ठिकाणी उभा होतो. मला लोक म्हणाले की पाण्याची टाकी आहे, पाणी आहे, पण आमच्या घरापर्यंत शुद्ध पाणी येत नाही, कारण 15 वर्षात पाण्याची टाकी यांनी केलं नाही. मतदारसंघामध्ये कुठेही विकास नाही, कुठेही कामं नाही. या ठिकाणी हॉस्पिटल नाही, लहान मुलासाठी खेळाचे मैदान नाही. खरं तर या जो विकासामध्ये पुढे नेला होता तो विकास करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला प्रीतीताई बंड यांना निवडून द्यायचं आहे. सर्व जाती धर्माचे लोक, सर्व पक्षाचे लोक, सर्व गावाचं चुकलं की तुमचा उमेदवार येणार नाही. प्रत्येक जण असं म्हणत आहे की प्रीती बंड निवडून येते. काल मला एका ठिकाणी आम्ही प्रचारासाठी जात होतो. माझ्या गाडीला गाडी खराब झाली. त्या गाडीवरती एक 6 ते 6 वरती प्रीतीताई बंड यांचं नाव आहे. मी त्यांच्या खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये लाडकी बहीण योजना ही खरी प्रीतीताईसाठी आलेली. संजय बंड त्यांचे मिस्टर संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं मोठं काम होतं. बड्डेरा मतदारसंघात एक त्यांचा संपर्क होता, पण मला ते आता दादा म्हणतात, भाऊ म्हणतात
आणि मी भाऊ म्हणून त्याच्या पाठीशी आहे आणि तुमच्यासारखे असंख्य भाऊ गावागावातून आणि शहरातून त्याच्या पाठीशी आले. तरी या म्हटलं नाही आता नाही येत आहे तुम्ही काय प्रीतीताईला निवडून आणूनच थांबणार. हो म्हटलं हो. माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे धामणगाव मतदारसंघामध्ये अशी परिस्थिती आहे की वीरेंद्र जगताप यांनी मला असं सांगितलं रात्री 10 वाजेपर्यंत कार्यकर्ते माझ्या सोबत राहतात आणि 10 नंतर तुमचे सगळे कार्यकर्ते हे बडनेरा विधानसभामध्ये प्रचाराला जातात. संपूर्ण जिल्ह्याची ही निवडणूक आहे. मोर्शी वरुड पासून लोक प्रचारामध्ये सामील झालेले आहेत. या मतदारसंघामध्ये असलेल्या रंगबाजीला जनता कंटाळलेली आहे, जुल्लेबाजीला कंटाळलेली आहे, छोट्या धंद्याला कंटाळलेली आहे. शहरात काय पाहायला मिळते साफसफाई दिसत नाही, पण वरलीचे धंदे सगळ्या ठिकाणी लागलेले आहे. सगळे खोटे धंदे मात्र मतदारसंघामध्ये सुरू आहे. हे बंद करण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाला. त्याबद्दल मंचावर उपस्थित आता येऊन गेले बच्चूभाऊ कडू, त्यांचे सर्व सहकारी, त्यांचा सर्व पक्ष आणि हे सगळे लोक यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. उद्या या सायन्स कोर मैदानावरून आपले नितीन भाऊ मोहोळ आणि संजय शेटे आणि धनंजय बंड यांनी ऑटो रिक्षा रॅली आयोजित केलेली आहे. त्यासोबत 2 व्हीलर पण आहे. आपण सर्वांना 10 वाजता सायन्स कोर मैदानावरती ज्यांच्याकडे ऑटो आहे त्यांना ऑटो यायचा आहे. ज्यांच्याकडे मोटरसायकल आहे ज्यांच्याजवळ मोटरसायकल आहे त्यांना मोटरसायकल घेऊन यायचं आहे. ही रॅली, या रॅलीच्या माध्यमातून प्रचंड ताकद आपल्याला दाखवायची आहे. त्याच पद्धतीनं अनेक पाठिंब्यामध्ये रिपब्लिकन धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त लोकांचा, विदर्भाचा सर्व धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त समिती जी आहे जे त्यांचे आंदोलन करते आहे त्यांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. ही लढाई आपल्याला सोपी झाली आहे, पण आपल्याला काय म्हणते त्याच्यामध्ये आपल्याला दुर्लक्ष करायचं नाही आहे. आता आजची 17 तारीख सर्व कार्यकर्त्यांनी ज्यांना रॅलीमध्ये उद्या यायचं आहे त्यांनीच फक्त अमरावतीत यायचं. बाकीच्यांनी उद्या संध्याकाळपासून आपल्या गावामध्ये जायचं आहे. याद्या पोहोचल्या की नाही, आपल्याकडे ते फॉर्म तयार झाले की नाही, आणि सर्व लोकांनी आपल्या गावागावामध्ये, नगरामध्ये, वार्डामध्ये, गल्लीमध्ये आपल्या लोकांचं मतदान पाहायचं आहे. आणि अतिशय शांततेनं हात जोडून पाया पडून विनंती करून प्रीतीताई बंड यांच्यासाठी आपल्याला मतदान मागायचं आहे. राज टाउनशिप यांच्या वतीनं 53,000 रुपये या ठिकाणी प्रीतीताई बंड यांना वर्गणी देण्यात येत आहे. आता वर्गणी लाखाच्या वर गेली. 1 रुपया जमा केला जर वर्गणी लाखाच्या वर गेली तर मतं किती होतील अंदाज आला. आणि राज टाउनशिपचा पाठिंबा सुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. त्याच पद्धतीनं नई बस्ती बडनेरा आठवड़ी बाजार में जो प्रीतीताई बंड की जनसभा ली गई थी, उस जनसभा के अंदर राज टाउनशिप के ओनर नजर भाई बादरी हमारे भाईजान इनकी ओर से, राज टाउनशिप की ओर से 53,000 रुपये का यहाँ डोनेशन दिया गया. मैं चाहूँगा भाई, राज टाउनशिप की बहुत ही मोहब्बत है और 53,000 रुपये आपने डोनेशन दिया. मैं चाहूँगा 2 शब्द राज टाउनशिप की ओर से. राज टाउनशिप ने ये जो निधि दी है ये बहुत नाम मात्र निधि है. इससे ज़्यादा हमको निधि से ज़्यादा मेहनत करनी है ताई को चुन के लाने के लिए यहाँ पर. नजर भाई 2 शब्द क्या बोलेंगे आप? ताई हमारे, मेरा कहना तो बस इतना ही है कि जब ताई का ऑटो चलेगा तो ऑटो के आगे पीछे कुछ भी नहीं रहेगा, सिर्फ ऑटो ही ऑटो चलेगा. ये थी राज टाउनशिप फैमिली पूरी और बहुत खुश है. 53,000 रुपये डोनेशन दिएगा राज टाउनशिप की ओर से. अमरावती हलचल न्यूज़ चैनल ने पूरी लोकेशन आप तक पहुंचाई. अमरावती हलचल न्यूज़ चैनल 95% बडनेरा को लीड करता है. आज यहाँ प्रीतीताई संजय बंड की, मतलब यहाँ पे ये कहना चाहिए कि जो लोग यहाँ पहुँचे दिल से पहुँचे और बहुत ही प्यार मोहब्बत मिला है प्रीतीताई बंड को. यहाँ पे हमारे बच्चू बाबू कड़ू भी यहाँ पर पहुँचे थे.
कि जो जनसभा ली गई है, जनसभा के अंदर सैकड़ों नहीं हजारों की तादाद में पूरे बडनेरा विधानसभा के लोग पहुंचे थे। मैं दिखाना चाहूँगा हजारों की तादाद में यहाँ पे सभी लोग पहुंचे थे और ऐसा लग रहा है हमें कि पिछले समय में जो सुदाम काका देशमुख की जीत हुई थी, जिन लोगों को सुदाम काका देशमुख के टाइम लोगों ने चंदा करके उनको दिया था, वो कंडीशन यहाँ पर हमें नज़र आ रही है। सभी लोग बहुत खुश हैं और महिलाओं की काफ़ी तादाद है। सभी समाज के लोग यहाँ पे हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, बौद्धिस्ट की पूरी लोकेशन लिए है हमने, सबकी स्पीच ली है और भी देखते हैं आने वाले समय में 20 तारीख को मतदान है और 23 तारीख को उसका रिजल्ट है। उसके बाद में देखते हैं ऊँट किस करवट बैठता है, किसकी जीत होती है, जनता क्या तय करती है। और इसी के साथ में मुख्तार अहमद, अमरावती हलचल न्यूज़ के लिए कैमरामैन आनंद गोसावी के साथ, जय हिंद, जय महाराष्ट्र।